पोरकी मराठी हृदयस्पर्शी कथा भाग 3. आधीच्या भागात रेणू टीव्ही बघतच प्रश्न करत होती. म्हणजे तिला त्यातलं काही गांभीर्य कळलं नव्हतं. तिचं वय नव्हतं ते. रमा मुद्दामहून शांत राहून पुन्हा खीर खाऊ लागली. त्यावर रेणूने पुन्हा विचारलं. तेव्हा रमाने विचारलं, काही नाही ग, तू कुठे ऐकलंस पण हे? अगं मगाशी ती सायलीची आई मयुरीच्या आईला सांगत होती की मी दत्तक मुलगी आहे. म्हणजे काय ग आई? रेणू बोलगेवडी आणि मस्तीखोर होती, पण शेवटी होती लहानच. कथा इथून पुढे. तिच्या बालमतीला त्यातलं काही कळत नव्हतं, पण रमा मात्र खूप धास्तावली होती. कसंबसं धैर्य गोळा करून तिने स्वतःला सावरलं आणि खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, अगं म्हणजे ती म्हणाली की रेणू खूप हुशार आहे म्हणून तर तिचा नंबर आला. बरं ते सोड, तुला अजून खीर हवी का? रेणूने डोळे मोठे करून जीभ बोटांवर फिरवत हां असं केलं आणि रमा लगेच तिची वाटी घेऊन किचनमध्ये निघून गेली. नंतर रेणूला झोपवून ती तिच्या शेजारी बराच वेळ त्यावर विचार करत बसून राहिली. संध्याकाळी जेव्हा तिघे आधी चौपाटीवर फिरायला गेले तेव्हा रेणू वाळत किल्ला करण्यात मग्न असताना रमाने मनोहरला सगळा विषय सांगितला. ते ऐकल्यावर तोही काहीसा काळजीत पडला, पण मग तिला म्हणाला, काही झालं तरी हे खरं तिच्यापर्यंत कधीच पोहोचू द्यायचं नाही आपण. आणि आज तिचा दिवस आहे, तेव्हा आपण फक्त एन्जॉय करायचं, बाकीचा विचार सोडून दे. असं म्हणत त्याने तिला जवळ घेतलं आणि धीर दिला. तिकडून किल्ला पूर्ण होऊन बाजूला उभं राहून उड्या मारत मारत रेणू त्या दोघांना हाका मारू लागली. ते पाहून मनोहर रमाला म्हणाला, ती बघ, ती आहे रेणू मनोहर पळशीकर. सौ रमा आणि श्री मनोहर पळशीकर यांची लाडाची लेक, आपली मुलगी. बाकी काहीच आपण मनात आणायचं नाही आणि तिच्यापर्यंत तसलं काही येऊही द्यायचं नाही, कळलं? इतकं बोलून तो रेणूकडे गेला आणि तिला उचलून घेऊन गाडीकडे वळला. पाठोपाठ आपले अश्रू पुसत हसऱ्या चेहऱ्याने रमाही चालू लागली. बघता बघता दिवस, महिने आणि वर्ष उलटून गेली. मागच्या आठवड्यात रेणू 19 वर्षाची झाली. दरवर्षीप्रमाणे खूप दणक्यात तिचा वाढदिवस साजरा केला गेला. मनोहरने तिला एक स्कूटी गिफ्ट म्हणून दिली. तिचे जमेल तितके लाड करत होते ते दोघं. 12वीत फक्त 52% मिळवून रेणू पास झाली, पण तरीही कसलं दुःख न करता त्यांनी तिला नवा महागडा मोबाईल घेऊन दिला होता. इतक्या वर्षात एकदाही चुकूनही कधी तिच्याजवळ दत्तक किंवा परकेपणाचा कसलाच उल्लेख केला नव्हता त्यांनी. एकदा शेजारच्या नंदावहिनींनी तसा आगाऊपणा केला होता, पण त्यावेळेस सालस, सोशिक आणि हसतमुख रमाचा रुद्राव तर त्यांच्यासकट सगळ्या शेजाऱ्यांनी बघितला होता. त्यानंतर मात्र नंदावहिनी आणि इतर कुणीही ते धाडस केलं नव्हतं. आता कॉलेज कन्या झालेली रेणू स्कूटीवरून जाताना पाहून रमा कौतुकाने तिला पाहत राही. मनोहर तर तिच्यासाठी जीव ओवाळून ठेवी. त्या दोघांचं विश्व आजही तिच्याच भोवती फिरत होतं. कसलीही कोणतीही कथा अशा सुखद वळणावर संपावी असं वाटत असतं प्रत्येकाला, पण दरवेळी प्रत्येक गाणं हव्या असलेल्या ओळीवर संपतंच असं नाही. रमा, मनोहर आणि रेणू या त्रिकोणी सुखी कुटुंबाचं सगळं आलबेल सुरू आहे असं वाटत होतं, पण पुढे काळाच्या पोटात काय दडून राहिलं होतं कुणालाच माहीत नव्हतं. नवीन स्कूटी मिळाल्यानंतर कॉलेजला जाणारी रेणू हल्ली खूप बिझी झाली होती. कॉलेज सुटल्यावर घरी यायला उशीर होत असे. घरी आली तरी स्वतःच्या बेडरूममध्ये
मोबाईल घेऊन तासनतास बसून राहायची. जेवणाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं तिचं. चिडचिड करू लागली होती. परवा तर क्षुल्लक कारणावरून रमाला उद्धटपणे काहीतरी बोलून तिने हद्दच केली. रमाला काही कळतच नव्हतं काय होतंय ते. कारण नसताना पार्टी करणं, पिकनिक काढणं, हँगआउट करणं हे नित्याचे झाले होते. रमाने मनोहरला जेव्हा कधी याबद्दल बोलून दाखवलं त्याने हसून दुर्लक्ष केलं. पण रमा हल्ली खूप चिंतेत राहू लागली. आपल्या अतिलाडाने रेणू बिघडत चालली आहे असं तिला वाटायला लागलं होतं. अलीकडे तर रेणू घरी शांतच राहायला लागली होती. कमी झालेलं बोलणं अजूनच खुंटत जात होतं. उलट त्या दोघांपैकी कुणी तिच्याशी बोलायला गेलं तर नेहमी तिरकस उत्तरं द्यायला लागली होती आजकाल ती. रमा नेहमी मनोहरला याबाबत काही बोलायला गेली तर तो नेहमीसारखं हसण्यावारे नेत होता. पण एके दिवशी असं काही झालं जे मनोहरही दुर्लक्षित करू शकला नाही. त्या दिवशी सकाळी नाश्ता करताना रेणूच्या हातात मोबाईल बघून रमा चिडली आणि तिच्या हातातून मोबाईल घेऊन तिने बाजूला ठेवला. बस इतकं कारण. आणि रेणूने, अगं काही अक्कल आहे का तुला? माझा मोबाईल दे आधी इकडे दे म्हटलं ना असं म्हणत सरळ पुढ्यात ठेवलेली नाश्त्याची प्लेट उडवून लावली. त्यामुळे समोर ठेवलेला ज्यूसचा ग्लास कलंडला आणि त्यातला ज्यूस रमाच्या साडीवर उडाला. मनोहरही पटकन उभा राहिला. यावर रमा अजूनच चिडली आणि रेणूकडे रागाने पाहू लागली. मनोहरलाही राग आला होता त्यावेळेस रेणूचा. पण रेणू मात्र याच्या उलट रमाच्या अंगावर वस्कन ओरडली. बघितलं काय झालं तुझ्यामुळे, मूर्ख. हे ऐकताच रमा काही बोलणार याच्या आधीच मनोहरने एक सणसणीत कानाखाली ठेवून दिली रेणूच्या गालावर. रेणू गडबडली. रमाही चमकून एकदम मागे झाली. मनोहरचं ते रूप त्या दोघींनीही आज पहिल्यांदा पाहत होत्या. त्यानंतर रेणू रडत रडत आत गेली आणि बॅग घेऊन कॉलेजला निघून गेली. मनोहरही तसाच रागाच्या भरात ऑफिसला गेला. रमा त्याच्या मागे हाका मारत धावली. पण तोपर्यंत तो निघून गेला होता. त्या दिवशी रमाचं कशातच लक्ष लागत नव्हतं. तिने दोघांनाही कॉल करून पाहिले पण कुणीच उत्तर देत नव्हतं. त्यामुळे रमा अजूनच काळजी करू लागली. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली. तरी रेणू आली नव्हती. त्यामुळे देवासमोर दिवा लावतानाही आज रमा स्थिर नव्हती. बाहेर अंगणात तुळशीजवळ दिवा लावायला आली तेव्हा तिला रेणू दिसली. सोबत एक जॅकेट घातलेला, दाढी वाढवलेला एक साधारण 25शीतला एक तरुण दिसला. ती अजून निरखून पाहू लागली. इतक्यात तो गाडी वळवून निघून गेलाही सुसाट आणि रेणूने स्कूटी गेटमधून आत आणली. रमाकडे पाहताच रमा हसली पण ती तिच्या बाजूने तोऱ्यात निघून घरात गेली. रमा तिच्या मागोमाग घरात गेली. अगं रेणू ऐक तरी, कुठे होतीस इतका वेळ? मी किती कॉल्स केले, का उचलले नाहीस? मी काळजीत होते ग. सकाळपासून काही खाल्लं की नाही तेही माहीत नाही. बरं, कोण होता सोबत आता गेटजवळ? तुला काय करायचं आहे? डिटेक्टिव्ह गिऱ्या बंद कर की जरा. मला माझी लाईफ आहे. तुझ्या लाईफमध्ये मी कधी करते का ढवळाढवळ? रेणूने तुसडेपणाने उत्तर दिलं. तेच तर चुकतंय तुझं मूर्ख मुली. मला वाटलं सकाळी इतकं सगळं झाल्यावर लाजेने तुझी मान खाली घालून आईची माफी मागशील. पण तुझं तर सगळं उलटच चालू आहे. दारात येऊन सगळं ऐकत असलेला मनोहर आत येत म्हणाला, से सॉरी टू युअर मम्मा. सॉरी मिस्टर पर्शिकर, बट आय डोंट थिंक आय नीड टू अपोलोजाइज टू एनीबडी. रेणूचं उलट उत्तर आलं. रेणू
काहीतरी विचित्र वागत होती. तिचा तो उद्धटपणा बघून मनोहर चिडला आणि तिच्या अंगावर धावून गेला. "डोंट यू इवन थिंक ऑफ इट. आय एम नॉट गॉना टॉलरेट दिस एनी मोर." रेणू मनोहरच्या डोळ्यात डोळे घालून उद्धटपणे उत्तर देत होती. ते पाहून मनोहरचा हवेतला हात हवेतच थांबला आणि रागाने थरथरणारा मनोहर विफल होऊन सोफ्यावर बसला. तिचा चेहरा आता रडवेला झाला होता. ते पाहून रमा मात्र चावताळली आणि न राहवून तिने रेणूवर हात उगारला. पण रेणूने न रडता फक्त तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तशीच तिडक निघून आपल्या बेडरूममध्ये गेली. त्या रात्री कुणीच जेवलं नाही. रमा आणि मनोहर तिथेच सोफ्यावर झोपी गेले. सकाळी सगळे उठले, तेच एका विचित्र तणावपूर्ण शांततेत. आजची सकाळ नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. पुढले 2 दिवस घरात तसंच वातावरण होतं. इतक्या लाडाने वाढवलेल्या पोरीवर हात उचलला याचं रमा आणि मनोहर दोघांनाही खेद वाटत होता. पण रेणूच्या डोक्यात काय चालू होतं काहीच कळत नव्हतं. चुपचाप कॉलेजला निघून जायची आणि उशिरानेच घरी यायची. साचलेलं सारं मळप दूर होऊन सगळं ठीक होऊ दे इतकीच प्रार्थना रमा देवाजवळ करत होती. आणि मग शेवटी तो दिवस उजाडला. सकाळी नेहमीप्रमाणे रेणू कॉलेजला निघून गेली आणि मनोहर ऑफिसला. रमा तिच्या कामात गुंतून गेली. पण डोक्यातलं विचारचक्र काही थांबत नव्हतं. गेले काही दिवस जे काही घरात घडत होतं त्याची पुसटशी कल्पना स्वप्नातही केलेली नव्हती कधी रमाने. अशा विचारातच तिने जेवण बनवलं आणि देवापुढे नैवेद्य ठेवला आणि मनोमन त्याच्याकडेच सगळ्यातून सुखरूप बाहेर काढ अशी विनवणी करू लागली. इतक्यात दारावरचे बेल वाजले. रमा पदराने डोळे पुसतच हॉलमध्ये आली. "काकू, रेणू आहे का घरात?" एक रेणूच्याच वयाची मुलगी दारात उभी होती. "नाही ग बाळा, ती कॉलेजला गेलीये." "तू नाही का गेली? ये, घरात ये." "मी ओळखलं नाही तुला बाळा. काय नाव तुझं?" रमाने तिला आत येत विचारलं. "माझं नाव प्रतीक्षा मोघे. मी रेणूच्याच वर्गात शिकते. ती बरेच दिवस कॉलेजला येत नव्हती. काल मला रस्त्यात भेटली तेव्हा माझ्याकडून नोट्स घेऊन गेली. मला म्हणाली उद्या परत करते. पण आजही आली नाही कॉलेजला ती, म्हणून मी आता घरी आले." पुढ्यात ठेवलेला पाण्याचा ग्लास हातात घेत ती म्हणाली. "अगं पण ती रोज जाते कॉलेजला आणि पूर्ण वेळ झाल्यावरच परत येते." रमा गोंधळून म्हणाली. "काकू, तुम्ही रागावू नका, पण मी तुम्हाला रेणूबद्दल काही महत्त्वाचं सांगायला आले आज." प्रतीक्षा असं म्हणताच रमाच्या काळजात धस्स झालं. ती प्रतीक्षाच्या बाजूला जाऊन बसली आणि म्हणाली. "प्रतीक्षा बाळा, तुला जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट सांग आणि लवकर सांग." त्यानंतर हातातला ग्लास समोर टेबलवर ठेवत प्रतीक्षाने बोलायला सुरू केलं. "खरं तर सांगावं असं खूप आधीपासून वाटत होतं काकू, पण मला रेणूने भीती दाखवून गप्प केलं होतं. पण मी काल जे ऐकलं ते पाहून मला राहवलं नाही आणि म्हणून आज मी इथे आले. खरं तर रेणू पूर्वीपासूनच आमची लीडर. ती बिनधास्त आहे. ती आमच्याशी फटकळपणे बोलली तरी ती चांगली मुलगी आहे हे आम्हाला माहीत होतं. पण गेल्या वर्षी रोहित तिच्या लाईफमध्ये आला आणि तिथून सगळं बिनसलंच." रोहित शेंडे नावाचा एक मुलगा रेणूच्या मागे लागला होता. सुरुवातीला तो तिचा पाठलागही करायचा, पण तेव्हा रेणूने त्याला चांगलंच सुनावलं होतं. "तो खूप वाया गेलेला मुलगा आहे हो काकू. त्याचा एक काका आहे फक्त. तोही बरेचदा जेलमध्ये असतो.
त्या झेडपीवाल्या अण्णाभाऊ शिंदेंच्या सभा वगैरे अरेंज करणाऱ्या टोळक्यांमध्ये रोहित असतो. दारू सिगारेटचा नाद खूप आहे त्याला. घरी कोणी नाही, पण पार्टी ऑफिसमधून पैसा घेऊन चैन करतो. त्या प्रकारानंतरही त्याने रेणूचा पाठलाग सुरूच ठेवला. पण काही महिन्यांनी रेणू आमच्यात कमी यायला लागली. आमच्याशी फार बोलायची नाही. लेक्चर बंक करून लवकर निघायची. मला खटकलं म्हणून मी एकदा ग्रुपमध्ये विषय काढला. तेव्हा कळलं की रोहित आणि रेणूचं अफेअर सुरू आहे. मला धक्काच बसला. मी रेणूला याबाबत विचारलंही तर तिने मला थातूरमातूर कारणं देऊन पिटाळून लावलं. मी तुम्हाला सांगायला येणार होते, पण कुणास ठाऊक कसं रेणूला कळलं आणि तेव्हा तिने आणि रोहितने मला जवळपास धमकीच दिली की जर मी असं काही केलं तर परिणाम वाईट होतील. मग मी घाबरून गेले. पण रोज त्या दोघांना गाडीवर फिरताना बघून मला खूप वाईट वाटायचं. तुमच्याबद्दल विचार यायचा, पण मन मारून राहायचे. वाटायचं रेणूला कधी ना कधी कळेल तिची चूक. पण काल त्या दोघांना बोलताना ऐकलं की ते दोघं लग्न करणार आहेत. ते दोघं लग्न करणार आहेत लवकरच. तेव्हा मला राहवलं नाही आणि आज मी इथे आले. सगळं सांगताना प्रतीक्षा रडू लागलेली. तिने रुमालाने डोळे पुसत रमाकडे पाहिलं तर तिला घेरी येत होती. प्रतीक्षा घाबरली. तिने पटकन तिला सोफ्यावर मागे डोकं टेकून बसवलं. समोर ठेवलेलं पाणी तिच्या तोंडावर शिंपडलं आणि काकू काकू अशी हका मारायला लागली. रमा शुद्धीवर आली आणि समोर प्रतीक्षाला पाहून ती रडायला लागली. प्रतीक्षा रमाला सावरू लागली. काही वेळाने रमा थोडी सावरली तशी प्रतीक्षा तिला म्हणाली, काकू मी येते आता, पण प्लीज माझं नाव नका सांगू कुणाला. आणि इतकं बोलून ती तिला काळजी घ्यायला सांगून ती निघून गेली. ती जाताच रमाने रेणूला कॉलवर कॉल केले, पण तिने एकही कॉल उचलला नाही. शेवटी घाबरलेल्या रमाने मनोहरला कॉल करून घरी बोलवून घेतलं आणि त्याला सगळा प्रकार सांगितला. ते सगळं ऐकून तोही पटकन खालीच बसला. त्याचेही कॉल्स रेणू उचलत नव्हती. त्यामुळे मनोहर गाडी घेऊन तिला शोधायला बाहेर पडला. खूप फिरून त्याने सगळी संभाव्य ठिकाणं पालथी घातली. वेडापिसा झाल्यासारखा तो फिरत होता. शेवटी हताश होऊन तो परतला. गेटपाशी येतोय तोच एक जण मागून आला आणि त्याला सांगू लागला, मन्या भाऊ तुम्हीच का? तुम्हासनी अण्णांनी उद्या सकाळी हापिसात बोलवलंय. त्याचं बोलणं होतंय न होतंय तोच तिथे प्रतापची गाडी येऊन थांबली. त्यातून प्रताप आणि सीमा उतरले. त्यांना बघताच त्या माणसाने काढता पाय घेतला. प्रताप आणि सीमाकडे पाहून मनोहर काही बोलणार इतक्यात प्रतापने त्याला रमाने कॉल करून सगळं सांगितल्याचं सांगितलं. आणि त्याला घेऊन ते घरात गेले. घरात येताच सीमाला मिठी मारून रमाने हंबरडा फोडला आणि प्रतापने मनोहरला सावरले. पण सगळेच खचून गेले होते. बऱ्याच वेळाने सगळे शांत झाले. तसं सीमाने साधी खिचडी बनवली आणि आग्रहाने दोघांना जेवू घातलं. आज त्या घराचं रूपरंगच बदलून गेलं होतं. ती रात्र कशी गेली ते त्या चौघांनाच ठाऊक. दुसऱ्या दिवशी प्रतापच्या गाडीत बसून चौघेही अण्णा शिंदेंच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे आधीच अण्णांसोबत काही पंचमंडळी बसले होते. त्यांनी या चौघांना बसवलं आणि मग अण्णांनी बोलायला सुरुवात केली. पळशीकर तुम्हीच का? हे बघा, आता जे व्हायचं ते होऊन गेलंय. तेव्हा आता वाद करून काही उपयोग होणार नाही. दोघंही सज्ञान आहेत. त्यामुळे आपल्याला कुणालाच काही करता येणारही नाही. दोघांनी काल शेजारच्या गावातल्या टेकडीजवळच्या देवळात जाऊन लग्न केलेलं आहे. आता आपलं कर्तव्य एकच, ते म्हणजे त्यांना आशीर्वाद देणं.
हे सगळं ऐकताच मनोहरने एक हताश सुस्कारा सोडला आणि त्याचा कंठ दाटून आला. त्याची अवस्था बघून प्रताप म्हणाला, दोघं आता कुठे आहेत? त्यांना समोर बोलवा आधी. इतक्या लाडाने वाढवली पोरीला असंच कुणाच्याही हवाली करून सोडून द्यायचं का? पोराला ना काही काम ना धंदा, कसं होणार आहे संसार? त्याचा आवाजात त्याचा राग स्पष्ट दिसत होता. इतक्यात आत थांबलेले रेणू आणि रोहित बाहेर आले. मागोमाग रोहितचा काका आला. त्याला पाहताच मनोहर खाडकन उडाला, कारण तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर रमाला अश्लील कॉल करणारा भामटाच होता तो. त्याला बघून मनोहरला स्वतःच्या नशिबाची चीड आली आणि तिकडे मंगळसूत्राचे काळे मणी घातलेली रेणू दिसताच रमाचा बांध फुटला आणि ती रडू लागली. त्यांची ती अवस्था आणि रोहितचा अवतार बघून सीमाचाही उद्रेक झाला. ती रेणूला पाहून तिला दोष देऊ लागली. अगं मूर्ख मुली, थोडा तरी विचार करायचा. इतक्या चांगल्या आईबापाला असं सोडून जाण्याचा अविचार करताना काहीच कसं वाटलं नाही? तळ हातावरच्या फोडासारखी जपली तुला आणि तू हे फळ दिलंस त्यांच्या प्रेमाचं. ओ सीमाताई, तुम्ही नका शिकवू मला. मी सज्ञान आहे, तेव्हा माझं भलं-बुरं मला चांगलं कळतं आणि मला जपलं, त्यात वेगळं काही केलं नाही. त्यांना मूल होत नव्हतं म्हणून मला दत्तक घेतलं आणि स्वतःची आईबाप होण्याची इच्छा पूर्ण केली. मला माहिती आहे सगळं, काकांनी सगळं सांगितलंय मला. रेणूचे हे शब्द गरम शिशासारखे घुसले रमा आणि मनोहरच्या कानात. रमा आ वासून तिच्याकडे बघतच राहिली, पण मनोहर मात्र चावताळून उठला. तिला मारायला धावला, पण हात उगारला तोच त्याला तिच्या जागी ती 2 बो बांधलेली, गोबऱ्या गालांची, अबोली पिवळ्या फुलांची नक्षी असलेला फ्रॉक घातलेली 2-2.5 वर्षांची रेणू दिसली आणि त्याच्या त्या आरक्त डोळ्यांमध्ये अश्रू दाटले. तो काहीतरी बरळला, पण त्याच्या छातीत एक जोराची कळ आली. डावा हात छातीवर दाबत तो गुदमरला आणि कळवळून रेणू अशी हाक मारून तो कोसळला. ते पाहून सगळेच जण गडबडले. रमा तर इतकी धास्तावली की ते दृश्य बघून तिला चक्कर आली. तिथलं वातावरण तणावपूर्ण होत असल्याचं पाहून अण्णांनी गर्दी कमी केली आणि रमा व मनोहरला लागलीच गाडीत टाकून हॉस्पिटलला नेलं. मनोहर कसे आहेत? मला त्यांच्याकडे घेऊन चला. मनोहर मनोहर रमा शुद्धीवर येतात जोरजोरात रडत कोटवरून उठत उठत म्हणू लागली. प्रताप आणि सीमाने रडवेल्या अवस्थेत तिला शांत करायचा प्रयत्न केला, पण ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. ती जोर काढून तिकडून त्यांना बाजूला सारून मनोहरला शोधायला निघू लागली. तेव्हा बळजबरीने प्रतापने तिला तिथे थांबवलं आणि खांद्याला धरून जोरजोरात हलवूनही ती आवरत नसल्याचे पाहून त्याने तिला एक कानशिलात लगावत तिला ओरडून सांगितलं, अगं वसू, आपला मनोहर गेला आपल्याला सोडून, तुला कळतंय का? ते ऐकताच रमा सुन्न झाली. पुढचं तिला काही कळेनाच. रमा पुढच्या वेळेस जेव्हा भानावर आली तेव्हा ती मनोहरच्या पार्थिवाला अग्नी देत होती. अग्नी देताच तिने मनोहर अशी एकच किंकाळी फोडली आणि ती तिथेच कोसळली. तेव्हा सोबतच्या बायकांनी आणि सीमाने तिला बाजूला नेली आणि तिला तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणलं. पण रमा शून्यात पाहत बसली फक्त. प्रतापला ते दृश्य पाहून सहन नाही झालं. तो बाजूला जाऊन रडू लागला. इकडे रेणूने धावत येऊन रमाला मिठी मारली, पण तिला कसलीच उणीव जाणीव उरली नव्हती. ती पुतळ्यासारखी बसून राहिली. प्रतापने स्वतःला आवरलं आणि तो सीमा आणि रमाला घेऊन तिथून निघू लागला.
तेव्हा रेणूने माफी मागून त्यांना थांबवू पाहिलं, पण त्याने तिचा हात झडगारला आणि दोघींना तिकडून घेऊन जाताना सीमाकडे पाहून तो अगतिक होऊन म्हणाला, या माऊलीने आई बनून एका अनाथाला आधार दिला, आयुष्य दिलं, पण त्याच उरफाटाने आज तिलाच पोरकी करून सोडलं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सुंदर प्रेमकथा आणि हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरच असलेली घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तुम्ही ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.